हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतो की कृष्णा ही दुष्यंतची बॅग भरत असते. त्यावेळी ती पासपोर्टसुद्धा आता बॅगेतच ठेवत असते. दुष्यंत म्हणतो, अगं हे पासपोर्ट कुठे तिकडे ठेवतेस, पासपोर्ट इथे वरतीच ठेवायचं आहे. त्यावर कृष्णा म्हणते, अहो पण हे लागेल ना तुम्हाला तिकडे फॉरेनला. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं हो ते फॉरेनला लागेल, पण ते इथेही लागेल ना, त्याच्याशिवाय मला एअरपोर्टवर एंट्री कशी मिळणार. त्यावर कृष्णा म्हणते, अहो मला ना ते विमानवाल्यांचं काही कळतच नाही. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, विमानवाल्यांचं काही कळत नाही म्हणजे त्यात काय न कळण्यासारखं कृष्णा. त्यावर आता कृष्णा ही म्हणत असते, नाही कळतो मला, म्हणजे त्यांचं काहीतरी विचित्रच असतं. त्यावर कृष्णा ही असं म्हटल्यावर दुष्यंत म्हणतो, बरं एक काम कर, ये इकडे. आणि मग आता दुष्यंत हा कृष्णाला एक गॉगल आणतो, घालतो, तिच्या डोक्यात छान टोपी वगैरे घालतो आणि म्हणतो, वा आता वाटतेस तू फॉरेनला चालली आहेस असं. एक मिनटं, आता असं समज की ही बॅग तुझीच आहे. ही बॅग घे आता तुझ्या हातात आणि आता आपण प्रॅक्टिस करूया. चल आता तू आलीस, मग मी तुझ्याकडे पासपोर्ट मागणार, युअर पासपोर्ट प्लीज. त्याबरोबर तू मला पासपोर्ट दिलास, त्यानंतर मी तुझा पासपोर्ट चेक केला. मग आता तुझी चेकिंग होणार. त्याच्याच आधी तुझी जी बॅग आहे ती चेकिंगला जाणार. मग ती बॅग चेकिंगला गेली, तुझी चेकिंग झाली. आता मग तू जाऊ शकतेस विमानात बसायला. मग दुष्यंत कृष्णाला आता तू जाऊ शकतेस असं सांगतो. त्यानंतर कृष्णा ही आता तिकडनं विमानात बसायला जाते. आता कृष्णा तिकडनं गेल्याच्या नंतर मग आता दुष्यंत हा जे काही बेसिक इन्स्ट्रक्शन्स असतात, जे पायलट येऊन देतो ते सगळे देतो आणि त्यानंतर मग आता म्हणतो, आता तुमचं प्लेन टेक ऑफ व्हायला तयार आहे, चला तर. आणि मग दुष्यंत आता कृष्णाला ज्या खुर्चीवरती बसवतो ती खुर्ची जोरजोरात अगदी मोठमोठ्याने गोल 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 फिरवतो आणि ती खुर्ची गोल 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 फिरवून मग आता कृष्णा घाबरते. कृष्णा लगेच दुष्यंतला येऊन घट्ट मिठी मारते आणि ते तर दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकाराव काय होय. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा तू घाबरलीस. त्यावर कृष्णा म्हणते, हा मग मला वाटतं बाबा भ्या. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, काय कृष्णा तू पण. त्यावर दुष्यंत असं म्हणतो आणि मोठमोठ्याने अगदी कृष्णाला हसतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुमचं हे मन मोकळंपणे हसू मॅम मिस करीन बघा. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी पण तुझा हा सगळा बावळटपणा तिकडे US बसून मिस करेन खरंच. आणि त्यानंतर दुष्यंत हा कृष्णाच्या फार जवळ आलेला असतो. आता त्यांच्यामध्ये आणखीन जास्त जवळीक वाढणारच असते. इतक्यात दुष्यंतचा रिमाइंडरवाला अलार्म वाजतो. आता दुष्यंत हा तिकडे येतो, कृष्णाही दुष्यंत बरोबर येते. कृष्णा विचारते, काय झालं दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा मी रिमाइंडरसाठी अलार्म लावून ठेवला होता, आता माझी फ्लाईट सकाळची आहे ना, त्यामुळे झोप होणार नाही म्हणून. त्यावर कृष्णा म्हणते, अहो असं कशापायी बोलताय, तुम्ही झोपा की लागलीस म्हणजे तुमची झोप होईल काय. आणि मग कृष्णा आता दुष्यंतला लगेच झोपायला लावते. दुष्यंत आता ताबडतोब झोपून घेतो. त्यानंतर मग कृष्णा हिला मात्र रात्रभर झोप येत नसते. दुष्यंत उद्या जाणार या गोष्टीनेच तिचा जीव हा अगदी कासावीस होऊन गेलेला असतो. तिला वाटत असतं, दुष्यंत सरकार तुमचा यो चेहरा मला कधी दिसणार नाही, असं होऊच नये अशी लई इच्छा आहे बघा. पण आता काय करू, तुमचं सपान आहे एवढं मोठं, तर कसं थांबवू तुम्हाला. आता या विचारातच सकाळ उघडते. कृष्णा ही दुष्यंतला उठवते. दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार, उठताय नवं, निघायचं आहे नवं तुम्हासनी. अहो उठा की, इमान आहे नवं तुमचं सकाळचं, उठा उठा. त्याबरोबर मग दुष्यंत उठतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णा किती वाजले. कृष्णा म्हणते, बघा बरं पहाट झाली, उठा. मग कृष्णा दुष्यंतला सांगते, चला मी आता आवरतो आणि पटकन तुमच्यासाठी चहा बनवून आणतो, काहीतरी खायला करतो, मग तुम्ही बी आवरा काय. त्यावर दुष्यंत होकार देतो. कृष्णा आता पटकन उठते, आवरते आणि लगेचच ती आता खाली येते. खाली येऊन ती आता दुष्यंतसाठी चहा बनवत असते. चहा बनवत असताना तिला दुष्यंत बरोबर घालवलेला प्रत्येक सुंदर क्षण आठवत असतो. तिला आठवत असतं कसं दुष्यंतने तिची आई होऊन तिची काळजी घेतली, कसं तिला मायेने जवळ घेतलं, कवेत घेतलं. आणि त्यानंतर तिला पुढे हेही आठवतं की कसं प्रत्येक वेळी तिच्यावर संकट आल्यावर दुष्यंत तिला सावरतो. आणि जेव्हा ती कपडे धुत असताना दुष्यंत तिकडे मध्ये जात होता, त्यावेळी त्याचा सर्फवरून पाय सरकला आणि त्यावेळी तिने कसं त्याला सावरून घेतलं ते सगळं आता कृष्णाला आठवत असतं. कृष्णा ही दुष्यंतच्या आठवणीत सुंदर पद्धतीने रमलेली असते. इतक्यात कृष्णाला आठवतं, पण आता दुष्यंत सरकार जाणार आहेत मला सोडून, कामासाठी जरी जाणार असले तरी माझ्यापासून दूर जाणारच आहेत.
आणि मला बी माझ्या मनाची तयारी ठेवली पाहिजे असा ती विचार करते. आणि मग आता तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. पण तरीही अश्रू डोळ्यात असतानाही कृष्णा स्वतःला कसंबसं सावरते आणि दुष्यंतसाठी तिने जो चहा केलेला असतो तो कपात ओतते. आणि मग तो चहा कपात ओतून डोळ्यातले अश्रू पुसून कृष्णा थेट खोलीत येते आणि दुष्यंतला म्हणते, आवरलं होय तुमचं? हे बघा, म्या बी मस्त भक्कड गरम गरम चहा आणलाय, पिऊन घ्या. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा खरं सांगायचं ना तुला तर मला कॉफी आवडते, पण तिकडे US मध्ये बसूनसुद्धा मी तुझ्या हातचा चहा खरोखर खूप मिस करणार आहे. मला खूप आठवण येईल. त्यावर कृष्णा म्हणते, बरं चला आता आवरा भराभर, उशीर व्हायला नगं तुम्हासनी काय, म्या हाय खाली येतो. आणि मग एवढं बोलून कृष्णा ही आता तिकडनं लगेचच खाली जाते. आता कृष्णा ही खाली जात असताना दुष्यंतने तिचे डोळे पाहिलेले असतात. तिचे डोळे पाण्याने भरलेले असतात. दुष्यंतला कळत असतं की मी जातोय म्हणून कृष्णा नाराज आहे. दुष्यंत म्हणत असतो, अरे अशी काय ही मुलगी, खरं तर जाणाऱ्याला हसून बाय करायचं असतं, म्हणजे जाणाऱ्यालाही छान वाटेल, पण मी जातोय त्यामुळे ही खूपच जास्त अपसेट आहे. असो. मग दुष्यंत हा आता पासपोर्ट शोधू लागतो. त्याला आता पासपोर्ट सापडत नसतो. दुष्यंत विचार करतो, अरे यार पासपोर्ट गेला कुठे, इथेच तर ठेवला होता. मग तो कृष्णाला हाक मारतो, कृष्णा कृष्णा माझा पासपोर्ट सापडत नाही आहे, तू बघितलंस का? इतक्यात आता कृष्णा ही घरातनं बाहेर आलेली असते. आणि आता घरातून बाहेर आल्यावर कृष्णाला दिसतं की बाळजाबाईंनी दुष्यंतचा पासपोर्ट आगीत टाकलाय. कृष्णा धावत तिकडे येते आणि तो पासपोर्ट आगीतनं काढते व बाळजाबाईंना म्हणते, अहो काय केलं असं तुम्ही हे? अहो ह्यो दुष्यंत सरकारांचा पासपोर्ट होता, तुम्ही कसा काय टाकला असा? कृष्णाने आता स्वतःचे हात पोळून घेतलेले असतात, पण तो पासपोर्ट बाहेर काढलेला असतो. पण तो पासपोर्ट आता त्या आगीतून ती काढेपर्यंत पूर्णपणे जळून गेलेला असतो. आता दुष्यंत त्या ठिकाणी येतो आणि दुष्यंत आता त्याचा तो जळालेला पासपोर्ट बघतो आणि तो कृष्णाला विचारतो की कृष्णा काय हे सगळं, पासपोर्ट कसा काय जळाला? माझा पासपोर्ट आहे ना हा. आता खरं तर दुष्यंतला खूप मोठा धक्काच बसलेला असतो हा सगळा प्रकार बघून. कृष्णा दुष्यंतला म्हणते, होय. त्याबरोबर आता कृष्णाचे डोळे भरलेले असतात पाण्याने. कृष्णा काहीच बोलत नसते. बाळजाबाई ह्याच संधीचा फायदा उचलतात आणि आता दुष्यंत जेव्हा पुन्हा विचारतो, कृष्णा कुणी जाळला माझा पासपोर्ट, काय प्रकार आहे हा सर्व, तेव्हा मग बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात, अरे दुष्यंत तिला काय विचारायला आहेस, तिनेच तर केलं आहे ना हे सगळं. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय कृष्णा तू तू माझा पासपोर्ट जाळलास? नाही 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 कृष्णा, नाही तू का जाळशील ना पासपोर्ट? नाही नाही मला माहिती आहे तू नाही जाणार. कुणी कुणी केलं हे सगळं कृष्णा, आणि का केलं? पासपोर्ट कुणी जाळला माझा? त्याबरोबर कृष्णा ही आता बाळजाबाईंकडे बघते आणि बाळजाबाईंना म्हणते, म्या जाळला पासपोर्ट? त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं मग दुसरं कोण होतं इथं आपल्या दोघींशिवाय? त्यावर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो म्या खरं बोलायलोय, म्या कशापायी करीन हे असलं काहीतरी, म्या नाही केलेलं, म्या नाही जाळलेलं तुमचा पासपोर्ट. त्याबरोबर आता त्या ठिकाणी घरातले इतर सगळे सदस्यसुद्धा जमा झालेले असतात. आता दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा कोणी केलं हे सगळं, कोणी जाळला माझा पासपोर्ट, सांग तरी मग मला, कोणी केलं आहे? त्याबरोबर आता पूजाला मात्र हे सगळं बघून खूपच जास्त गंमत वाटत असते आणि ती म्हणत असते, डी हे सगळं कोणी केलं हे तर तुला कधीच कळणार नाही. आणि मग आता पूजाला आठवू लागतं की कशी कृष्णा पटापट आवरून खाली गेली. कृष्णा खाली गेल्यावर पूजाने अलगद खोलीचं दार उघडून पाहिलं. तिला दिसलं की दुष्यंतसुद्धा तिकडनं आवरायला चाललेला आहे. मग दुष्यंत बाथरूममध्ये गेल्यावर पूजा अलगद खोलीत आली आणि अलगद खोलीत येऊन पूजाने दुष्यंतचा पासपोर्ट घेतला आणि म्हणाली, डी तुला US ला जायचं आहे ना, मी सुद्धा बघते, मला सोडून तू US ला कसा जातोस ते. मी ठरवलं आहे तुला US ला जाऊ देणार नाही म्हणजे नाही. आता बघूया कसं काय घडतं. मग पूजा खाली आली आणि पूजाने तो पासपोर्टच जाळून टाकला आणि ती म्हणाली, अरे रे डी, आता तर तुझा पासपोर्टच उरलेला नाही आहे. आता जर पासपोर्टच नसेल तर तू काय करशील? काहीच नाही. डी काहीही झालं तरी तू फक्त माझा आहेस आणि फक्त माझाच राहशील. मी तुला माझ्यापासून दूर, माझ्यापासून लांब कधीच जाऊ देणार नाही, कधीच नाही. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीही चालेल. आता ह्या पासपोर्टप्रमाणेच तुझ्या US ला जाण्याच्या स्वप्नाचं सुद्धा होणार स्वाहा. त्या कृष्णाच्या भरवशावर मी तुला इथे मला सोडून जाऊच दिलं नसतं. हो, नसतं जाऊ दिलं. आणि त्यानंतर पूजा तिकडे विकृतीने हसत असते. इतक्यात त्या ठिकाणी बाळजाबाई येतात. बाळजाबाई आता हा प्रकार बघतात आणि त्या पूजाला म्हणतात, पूजा अगं काय केलंस तू हे, हा पासपोर्ट कशापायी जाळलास? त्यावर पूजा म्हणत असते, बाळजाबाई काय आहे ना, डी फक्त माझा आहे, फक्त माझा.
त्यामुळे तो मला सोडून कुठेच जाऊ शकत नाही. कळलं ना तुम्हाला? डीला थांबवण्यासाठी मला काही ना काहीतरी करायला लागणार होतंच ना. मग मी हे केलं. त्याबरोबर बाळजाबाईंना आता पूजाच्या या बोलण्याचा खूपच जास्त राग येतो आणि बाळजाबाई आता पूजाला चांगलंच थोबाडतात. आता बाळजाबाईंनी पूजाच्या मुस्काटात मारल्याबरोबर पूजा तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता त्या ठिकाणी कृष्णा आलेली असते. आता कृष्णासुद्धा बाळजाबाईंना तिथे उभं असलेलं बघते आणि त्यामुळे खरं तर कृष्णाचाच गैरसमज होतो की बाळजाबाईंनी हे सगळं काही केलेलं आहे. तर आता बाळजाबाई ह्या मात्र ह्या सगळ्या चाळ कृष्णावरतीच टाकतात आणि त्या दुष्यंतला सांगतात, दुष्यंत अरे तुझ्या ह्या बायकोनंच केलं आहे हे समज, तुझ्या बायकोनंच जाळला यो पासपोर्ट. पण कृष्णाने खरं तर दुष्यंतचा जळत असलेला पासपोर्ट आगीतनं बाहेर काढलेला असतो. पण आता कुणाला खरं माहीत नसतं, त्यामुळे बाळजाबाई सरळ सरळ कृष्णावर नाव टाकणार असतात. तर कृष्णा ही बाळजाबाईंना म्हणत असते, बाळजाबाई अहो कशापायी वागलं तेवढं वाईट? काय मिळालं तुम्हासनी हे समज करून? अहो का स्वतःच्या लेकाच्या स्वप्नांची राखरांगोळी करायला निघाला? कुठली आई असं वागू शकते? कोण करू शकता असं? तुम्हासनी काहीच वाटलं नाही होय? अहो दुष्यंत सरकारांच्या स्वप्नांची माती करताना काव केलं हे समज कृष्णा बाळजाबाईंना विचारत असते. इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत आला होता आणि दुष्यंतने तो पासपोर्ट जळताना पाहिला आणि दुष्यंत कृष्णाला म्हणाला, कृष्णा हे कुणी केलं? त्यावेळी कृष्णा दुष्यंतला सांगते की दुष्यंत सरकार हे समजा म्या नाही केलं. त्यावर दुष्यंत हा आता म्हणत असतो, कृष्णा मग कोणी केलं हे सगळं? पण आता कृष्णाला सांगताही येत नसतं की हे सगळं कोणी केलं आहे, कारण कृष्णाला ही गोष्ट तर अगदी व्यवस्थित माहीत असते की तिने दुष्यंतला अगदी कितीही जीवाच्या आकांताने सांगितलं की हे सगळं बाळजाबाईंनी केलं आहे तरी दुष्यंत तिच्यावरती विश्वासच ठेवणार नाही आहे. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा बोल ना, हे सगळं कोणी केलं आहे? बोल, कोणी केलं आहे कृष्णा? बाळजाबाई म्हणतात, अरे इथं आम्ही दोघीच उभ्या होतो, तिनंच केलं आहे समजा, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे. त्याबरोबर कृष्णा बाळजाबाईकडे पाहते तर जयकांत म्हणतो की काकीसाहेबांकडं काय बघताय हो वहिनीसाहेब? काय काकीसाहेबांवर नाव घेणार आहेसा की काय आता? त्याबरोबर बाळजाबाई कृष्णाला फिरवतात आणि कृष्णाचे एक खणखणवून मुस्काटात लगावून देतात आणि म्हणत असतात, लाज नाही वाटली होय ग तुला शाने हे समज वागताना? का म्हणून असं वागलीस? का म्हणून माझ्या लेकाच्या स्वप्नांचा चुराडा केलास? काय मिळालं ग तुला हे सगळं करून? लाज वाटली नाही होय तुला? स्वतःच्याच नवऱ्याच्या स्वप्नांवर, स्वतःच्याच नवऱ्याच्या कष्टांवर हे असं पाणी फिरवताना? शी, मला तर कळतच नाही ह्या पोरीला कुठल्या मुहूर्तावर मी ह्या घरची सून म्हणून आणलं. प्रत्येक वेळी फक्त त्रास आणि त्रासच देत असते. कृष्णे तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती बाई मला. का वागलीस असं? का माझ्या लेकाच्या सुखाचा, का माझ्या लेकाच्या स्वप्नांचा असा चुराडा केलास? कशापायी ग मातेरं केलंस माझ्या पोराच्या आनंदाचा? का वागलीस असं? आता दुष्यंत तो जळालेला पासपोर्ट बघत असतो. त्याबरोबर आता इकडे काका म्हणत असतात, सुनबाई तुम्ही अगदी सिस्टमॅटिकली दुष्यंतरावांचा पासपोर्ट जाळलात आणि अगदी सिस्टमॅटिकली सगळा कार्यक्रम केलात, तर काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची? विश्वासच पटत नाही आम्हाला की हे सगळं तुम्ही केले. त्याबरोबर आता कृष्णा ही लगेचच दुष्यंतला सांगू लागते, दुष्यंत सरकार अहो म्या खरं बोलायलो आहे, म्या कशापायी जाळू तुमचा हे पासपोर्ट? म्या जाळून मला काय मिळणार होतं? त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, मग तुला काय वाटतं म्या केलं आहे का काय हे समज? तू माझ्यावर आरोप करणार आहेस का कृष्णे? बोल की. त्याबरोबर दुष्यंत आता म्हणत असतो की कृष्णा जर तू हा पासपोर्ट जाळलेला नाही आहेस तर कुणी जाळला आहे पासपोर्ट माझा? सांग मला, कोणी केलं हे सगळं? बोल ना, आहे का तुझ्याकडे माझ्या प्रश्नांचं उत्तर? बोल कृष्णा, सांग. त्यावर मग मात्र आता कृष्णाकडे पर्याय नसतो. कृष्णा गप्प राहिलेली असते. तर बाळजाबाई म्हणत असतात, बोल की, तुला माझ्यावर नाव ढकलायचं आहे का? नाही, ढकल बाई ढकल. अगं म्या रोज प्रार्थना करतो त्याचं सपान पुरं होऊ दे, त्याचं समजा चांगलं होऊ दे, त्यानं प्रगती करू दे. पण आता तू माझ्यावर नाव ढकलत असशील तर मग म्या काय बोलणार गं दुसरं बाई? दुष्यंत बघ बाबा, तुला जर तुझ्या बायकोवर विश्वास होत असला का नाही तर ठेव बाबा तू तुझ्या बायकोवर विश्वास. म्या काही नाही म्हणत नाही बाबा. तुला बी वाटत असेल की हे समजा तुझ्या आईनं केलं आहे तर ठीक आहे, म्या गप्प बसतो बाबा. त्याबरोबर पुढं बाळजाबाई म्हणत असतात, कृष्णे खरंच हद्द केलीस बाई तू, आज हद्द केलीस. कशापायी वागलीस असं? त्याबरोबर जयकांत म्हणतो, अहो वहिनीसाहेब अशा गप्प कशापायी उभ्या राहिलाय? बोला की, काय झालं? का जाळलात तुम्ही दुष्यंतचा पासपोर्ट? त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात की माझंच नशीब फुटकं, म्या उगाच ह्या पोरीला घरात आणली नवं म्हणून घडलं हे समज. म्या जर हिला घरात आणलीच नसती तर आज हे समज घडलंच नसतं. या समद्याला बघायला गेलं तर म्या बी तितकीच जबाबदार आहे, माझ्यामुळेच घडलं हे समज.
मला काय दुर्बुद्धी सुचली म्हणून म्या ह्या पोरीला सून म्हणून घरात आणली. आज बघा माझ्यावरच ही एवढा मोठा आरोप करायला. कृष्णा, तुला काहीच वाटत नाही का गं माझ्यावरती, स्वतःच्या सासूवरती हा एवढा मोठा आरोप करताना? अगं मी माझ्या लेकाचं स्वपान कशापायी मातीमोल करू? मला हे सगळं करून काय मिळणार काय होतं? उलट माझ्या लेकानं यशस्वी व्हावं, पुढं जावं. आता मी गॅलरीत जाते पटपट. अगं तुझ्यासारखी पोर मी आज पावतर पाहिलेलीच नाही. स्वतःच्याच नवऱ्याच्या स्वप्नांवर अशी कोणती पोरगी उठते ग? का केलंस हे समज? काय मिळालं काय तुला हे समज करून? काय मिळालं? बोल की. कृष्णा काहीच बोलत नसते. बाळजाबाई मात्र कृष्णाचा चांगलाच फायदा उठवत असतात. दुष्यंत बाळजाबाईंना म्हणत असतो, आई अगं मी म्हटलंय का की तू असं काहीतरी करशील म्हणून. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण कृष्णा तर मी जाणार म्हणून की एक्सायटेड होती, किती खुश होती कृष्णा तू नाही केलं आहेस ना हे सगळं? ठीक आहे, पण मग हे सगळं कोणी केलं आहे सांग तरी मला. कृष्णा आता मनात म्हणत असते, दुष्यंत सरकार अहो मी खरं सांगितलं तरी बी तुम्ही माझ्यावर विश्वास नाहीच ठेवणार आहात. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा तू बोल ना, तू सांग मला. तुला गप्प राहण्याची काहीच गरज नाही आहे, घाबरू नको कोणाला. कोणी केलं हे सगळं बोल. त्याबरोबर आता मैनावती म्हणत असते, अरे बाबा विचार तूच विचार तुझ्या बायकोला. कदाचित ती तोंडावर तर तुला जा म्हणत असेल, तोंडावर देत बी असेल परवानगी, पर तिला मागोरी तिच्या मागच्या मनात असंच वाटत असेल की तू जाऊ नये तिच्यापासून लांब, कायम तिच्या जवळच राहावं, तिच्या पदराला बांधून राहावं. आणि म्हणूनच तिने हे समज केला असेल की. असा विचार कर की दुष्यंत. असा विचार कशापायी येणं झालाय तुझ्या मनात रे? त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा बोल ना, तुझ्याकडनं उत्तर हवं आहे मला. तू काहीच बोलत नाही आहेस, तू निरुत्तर आहेस. याचा अर्थ मी काय समजायचा सांग ना. त्यावर मग मात्र कृष्णा गप्पच असते, ती काहीच बोलत नसते. दुष्यंत बडबड करत असतो कृष्णाला विचारत असतो, कृष्णा बोल. पण कृष्णा काहीच बोलत नसते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा आता जर तू अशीच गप्प राहणार असशील ना तर समजू काय मी? तू केलं आहेस का हे सगळं? कृष्णा बोल ना, तुला घाबरायची गरज नाही आहे. ज्याने कोणी केलं आहे तुला माहिती असेलच ना, तू सांग मला कोणी केलं हे सगळं? कृष्णा आता काहीच बोलत नसते, ती गप्प असते. मग दुष्यंत म्हणतो, का केलंस कृष्णा हे सगळं? का जाळलास माझा पासपोर्ट? काय मिळालं तुला माझा पासपोर्ट जाळून? सांग ना, काय मिळालं तुला? त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणत असतात की, कृष्णे अगं तुझ्या इतकी नालायक पोरगी मी आज पावतर बघितली नव्हती. काय मिळालं काय तुला माझ्या लेकाचं एवढं नुकसान करून ग? कशापायी केलं माझ्या पोराचं नुकसान? शी, तुझ्यासारखी पोरगी म्हणजे खरंच. त्याबरोबर आता दुष्यंत कृष्णाच्या हाताला धरतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णाचं. आणि मग आता तो कृष्णाला घेऊन तिकडनं थेट खोलीत येतो आणि कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा आज तू माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली आहेस आणि खरंच माझा विश्वास नाही बसत आहे की हे सगळं तू केलंस. हे सगळं करून काय मिळालं काय तुला? माझा विश्वास ज्यांच्यावर मी ठेवला ना त्याच लोकांनी माझा विश्वासघात केला, त्याच लोकांनी माझी फसवणूक केली. कळून चुकलं आहे मला खरंच. त्याबरोबर आता कृष्णा ही म्हणत असते, दुष्यंत सरकार अहो एक डाव माझं ऐकून घेवा, मी नाही केलं हे समज. पण दुष्यंत कृष्णाचं काहीच ऐकत नसतो. उलट कृष्णा मग दुष्यंतला म्हणत असते, मी तुमची शपथ घेऊन सांगतो मी खरंच काही नाही केलेलं. अहो मी कशापायी करू हे समज. पण दुष्यंत म्हणतो की नको, मला नाही बोलायचं आहे कृष्णा तुझ्याबरोबर, काहीच नाही बोलायचं आहे. आणि दुष्यंत आता तिकडनं उठून खाली येतो. तो आता बाहेर चाललेला असतो. त्याच्या मागोमाग कृष्णासुद्धा तिकडे येते. कृष्णा दुष्यंतला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. दुष्यंत थांबत नसतो. मग अढळरावच आता मध्यस्थी व्हावी दुष्यंत आणि कृष्णामध्ये, यासाठी स्वतःहून बोलतात, ए थांब, तुझा पासपोर्ट कृष्णीनं नाही म्या जाळलाय. त्यावर हे ऐकल्यावर दुष्यंतला अढळरावांचा खूपच जास्त राग येतो. दुष्यंत अढळरावांना म्हणतो, काय तुम्ही का वागलात असं? काय मिळालं तुम्हाला माझा पासपोर्ट जाळून? का जाळलात माझा पासपोर्ट? त्याबरोबर मग मात्र आता अढळराव गप्प बसतात, निरुत्तर झालेले असतात, काहीच बोलत नसतात. त्याबरोबर आता दुष्यंत त्यांची कॉलर पकडतो. का केलं ते सगळं जाब विचारत असतो. कृष्णा दुष्यंतला अढळरावांना सोडायला सांगत असते, थांबवत असते कृष्णा हे सगळं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.